मी पहिल्यांदाच खरवस बनवला आहे. तो कसा बनवला आहे पुढे तुम्हाला मी व्हिडिओत सांगणारच आहे आणि दाखवणारे आहे. तर हे बघा हे केलेलं आहे पातेल्यातच अशा छान वड्या काढून घेतल्यात. तर एवढ्या सुंदर वड्या झाल्या होत्या. तर कसा कसा मी हा खरवस बनवला आहे आणि पहिल्यांदाच बनवला आहे. तुम्ही कसा करता हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या साध्या सोप्या रेसिपीमध्ये. तर आत्यांची रेसिपी या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. कसा मी हा बनवला आहे ते तुम्हाला मी सांगते. मला पण पहिल्यांदा माहीत नव्हतं की वड्या जर ह्याच्या खरवसच्या काढायच्या असतील तर कसा करायचा. आम्ही काय करायचो डायरेक्ट दूध डायरेक्ट साखर घालून म्हणजे वरती चुलीवरती शिजायला ठेवायचो. असं माहीतच नव्हतं की ही असं केल्याने छानपैकी वड्या निघतात. तर ह्याच्यामध्ये मी काय काय घातले आणि मी आजचा जो खरवस केलेला आहे तो गुळाचा बनवला आहे. तुम्हाला जर आवडत असेल साखरेचाही करा, पण म्हटलं चला बघूया गुळाचा चवीला कसा लागतो आहे, त्याच्यामुळं मी गूळ घालून केला आहे. तर आधी काय करायचं, जे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीचं हे दूध थोडं थोडं मी घेतलं होतं आणि त्याच्याच म्हणजे निम्मं दूध आपण साधं घालणार आहोत. तर ते पण घेतलेलं आहे आणि इलायची घेतली आहे. आता मी इलायची काय करते, सोलून घेते आणि गूळ जो आहे तो बारीक चिरून घेते. म्हणजे काय होतं, बारीक जर गूळ चिरला तर तो छानपैकी त्या दुधामध्ये लगेच विरघळतो. तर चला आधी विलायची सोय करून घेऊया, सोलून घेऊया आणि खलबत्त्यात बारीक मस्त कुटून घ्यायची आहे. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये बडीशेप घालायची असेल तर तुम्ही बडीशेपही घाला. आमच्यात काही बडीशेप आवडत नाही, मग त्याच्यामुळे मी बडीशेप काही घालणार नाही आहे, फक्त इलायचीच घालणार आहे. तर पहिल्यांदा खरवस बनवते, त्याच्यामुळे अशी मनात भीती होती की नक्की छान होतो आहे का नाही, वड्या छान निघतात की नाही. पण झालं असं की सगळं प्रमाणात व्यवस्थित घेतल्यामुळे माझा जो खरवस आहे तो एकदम परफेक्ट झालेला आहे. तर आता इलायची खलबत्त्यात कुटून घेतल्यानंतर मी काय केलं, गूळ कापायला सुरुवात केली. गूळ जरा बारीक असा करायचा, म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये दुधामध्ये लवकर विरघळतो, नाहीतर मग काय होतं बराच वेळ विरघळण्यासाठी ठेवावा लागतो. तसा जेवढा लागतो तेवढा मी गूळ काय केला, बारीक चिरून घेतलेला आहे चाकूनी. तर हे बघा आता जेवढा लागणार आहे, जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही जास्त गूळ घाला, कमी हवा असेल गोड तर कमी घाला. तर आता मी काय करते, जी आधी पहिल्यांदा इलायची केली ती पूर्ण त्या दुधामध्ये घालून घेते. दूध मी आधी काय केलेलं आहे, गाळून घेतलेलं, जे चिकाचं दूध आहे ते गाळून घेतलेलं आहे. आणि हे पण जे दूध आहे रोजचं ते कच्चंच वापरायचं आहे, तापवायचं नाही आहे त्याला. त्याच्यामुळे मी ते पण गाळून घेतलेलं आहे. आणि जो काय आता गूळ आहे तो हळूहळू करून ह्या चिकाच्या दुधामध्ये काय करते, घालून घेते. तर आमच्याकडे थोडंसं गोड जास्त आवडतं, म्हणून मग मी काय केलं, जेवढा खिसला आहे एक अर्धा 1 किलो तर गूळ मला लागला असेल. दूधही अर्धा लिटरच असणार आहे. आणि त्याच्यासाठी पण मी काय केलं, जे चिकाचं दूध होतं का त्याच्यात घालण्यासाठी जे साधं दूध होतं ते निम्मं वापरायचं. मग ते 1 पावशेर वापरलेलं आहे. थोडंसं मी जास्तच घालणार आहे, कारण का आमचा पहिला आणि दुसऱ्या दिवशीचं जे चिकाचं दूध आहे ते मी वापरलं आहे, त्याच्यामुळे थोडं म्हटलं दूध जास्त घालून घ्यावं. तर आता ह्याच्यात घालायचं, आधी गूळ घातला, इलायची घातली आणि हे जे साधं कच्चं दूध होतं ते ह्याच्यामध्ये घालून घेते. आणि काय करते, थोडे वेळ ठेवणार आहे मी, कारण काय होतं आहे गूळ विरघळणार नाही, मग खडे राहतील. म्हणून म्हटलं काय करावं, थोड्या वेळ हे करावं, हलवून ठेवून द्यावं आणि नंतर मग आधी त्याची हे जी तयारी करावी, वाफ काढायची तयारी करून घ्यावी. जी की पातेल्याला मी काय केलेलं आहे, चुलीवरती बनवायचं आहे ना, मग ह्याच्यासाठी मोठं पातेलं लागणार आहे. हे जे पातेलं ज्या पातेल्यात बसतं आहे ते अशी तयारी करून घेतली. ते पातेल्याला माती लावली, पाणी 2 तांबे खाली घातलं आणि एक स्टँड आहे ते स्टँड ठेवलं. म्हणजे ते पातेलं जे दुसरं आहे आपलं, ज्याच्यामध्ये आपण दूध हे केले घालून घेतले ते. तर चला एकदा मी काय करते, पातेलं त्या गरम पाण्यात ठेवायच्या आधी हलवून बघते की गुळाचे खडे राहिलेत का, तर नाही जाणवत आहेत खाली खडे. हे बघा. आणि झालं असं की गूळ घातल्यामुळे आधीच ते थोडंसं चिकाचं दूध कसं असतं, थोडंसं पिवळसर असतं आणि गूळ घातल्यानंतर त्याला चहासारखाच कलर आला आहे. म्हटलं आता अजून पुढं काय होतं काय माहिती. मग इलायची, गूळ, दूध, दोन्ही दूध अशी एकत्र छानपैकी मी हलवून घेतले. आता हे पातेलं मी त्या गरम पाण्यामध्ये ठेवते आणि एक थोड्या वेळ 15 मिनटं ह्याची वाफ काढून घेते. आणि ह्याच्यावरती आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरं एक ताट झाकायचं आहे. तर थोडा चिक जास्त असल्यामुळे काय झालं, मोठ्या पातेल्यात घातलं आणि मोठं पातेलं त्याच्यामध्ये ठेवल्यामुळे थोडं वरतीच आले. आता बघूया काय होतंय. तर आता मी काय करणार आहे, थोडासा जाळ जास्त लावणार आहे आणि ह्याच्यावरती ताट झाकते. तर बघूया पुढं कसं काय होतं. आणि एक वाफ आहे ना छानपैकी काढून घ्यायची. आणि म्हणलं हे ताट काय होईल, खालनं पाणी उकळणार म्हणून हे ताट म्हणलं हलेल. ह्याच्यावरती आता थोडंसं ओझं ठेवायचं आहे. तर ओझं काय ठेवणार आहे मी, आपला छोटासा खलबत्ता आहे तो ठेवायचा. ते बघा एवढंच ठेवलं आहे. आणि आता एक वाफ 15 मिनटं काढून घेते. तर बघूया आता
एक वाफ झालेली आहे. कसं काय आरावरती मस्त असा वाफेवर आतमध्ये आपला खरवस शिजतोय. तर कसा झालाय बघूया. ताट काढून घेते आणि नंतर काय करायचं आहे बघायचं, थोडंसं आधी चेक करायचं. एखादी काडी घालून बघायचं. ती काडी जर ही असेल थोडं अजून आपल्याला 10-15 मिनटं अजून शिजून द्यावं लागणार आहे, कारण दिसतेच थोडंसं दूध असं वरती असल्यासारखं. तर परत मी काय करते, परत ताट झाकून पहिल्यासारखंच आहे ना एक 10-15 मिनटं परत अजून ठेवून देते. मी काय झालं मध्येच गेले गाईंच्या ह्याच्याकडे धार काढायला आणि थोडंसं हे बघा असं अजून आतमध्ये दूध असल्यासारखं दिसतंय. मी काय केलं उलटनं उलटं घालून बघितलंय. नंतर काय केलं मी मला थोडासा वेळ लागला शिजवायला, कारण मध्येच थोडा जाळ कमी जास्त झालेला होता. धार काढायचा टायमिंग असतो संध्याकाळचा. खरवस करता करता संध्याकाळ झालेली होती. सुरुवात केली होती 4 वाजता आणि त्याला वेळ झाले वाजले 8. तर अशा वड्या पाडून घेतल्यात बघा. एवढ्या सुंदर वड्या निघत होत्या. मला वाटलं खाली चिटकतंय का, पण नाही. कापून बघितलं तर एवढ्या सुंदर वड्या. त्याच्यात इलायची आणि साधं दूध घातल्यामुळे हे बघा नरम कसा मस्त खरवस झाला आहे. पहिल्यांदा केला, बिघडला नाही. आवडला का तुम्हाला मी केलेला खरवस आणि माझी पद्धत कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका अशाच नवीन रेसिपीमध्ये.